ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळ, पुण्याची ओळख असणाऱ्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर. आणि आत्ता आणि या कसबा गणपती मंदिरासमोर कसबा कट्ट्याच्या सार्वजनिक मानाचा पहिला गणपती कसबा गणपती. आणि ही दर्शनाला लागलेली रांग वा कुठपर्यंत आहे लाईन, अजून पुढे बरीच पुढे आहे. आणि या कसबा गणपतीपासून थोडंसं आपण पुढे गेलो, इकडे डावीकडे वळलो की आपल्याला दगडूशेठ गणपती दिसते. अगदी पायी अंतरावर सुद्धा म्हटलं तरी काय हरकत नाही. कसबा पेठेत आपण डावीकडे वळण्यापूर्वी आपल्याला हा जो समोर दिसतोय तो लाल महाल, आणि लाल महालाच्या अगदी समोर हा शनिवार वाडा, हा शिवाजी रस्ता, आणि त्याने आपल्याला बरेचसे गणपती दिसू शकतात. त्यातला पहिला महत्त्वाचा समोर माझ्या मागे बरोबर दगडूशेठ हलवाई गणपती. आणि आपण या रस्त्याने जरी पायी गेलो तरी आपल्याला मानाचे पाचीचे गणपती काही अंतरावर दिसू शकतात. त्यात पहिल्यांदा दिसतोय समोर दगडूशेठ गणपती, त्याच्या शेजारी आपण पुढे जाऊयात. आता कसबा मानाचा पहिला गणपती, आपण कसबा गणपती पाहिल्यानंतर थोडंसं पुढं आलं की मानाचा हा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अगदी पायी अंतरावरच आहे. आणि हा आपण मानाचा दुसरा गणपती पाहिल्यानंतर अगदी पुढे थोडं 100-1 पावलं गेलं की लगेच तिसरा गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ आपल्याला दिसेल. त्यानंतर थोड्याच अंतरावर पुढे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ दिसेल. म्हणजे मी जसं म्हटलं तसं मला मानाचा आपण पहिला गणपती कसबा गणपती पाहिल्यानंतर दुसरा गणपती आता आपण उभे आहोत तो तांबडी जोगेश्वरी, आणि काही अंतर थोडंसं पायी गेलं की मानाचा तिसरा गणपती गुरुजी आणि त्याच्या थोडंसं पुढे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ. हे सर्व गणपती आपण पायी अंतरावर थोड्या अंतरावर आहे. मागे गेलो तर आपण बुधवार पेठेतच आहोत. आत्ता शिवाजी रोडकडे जाऊ आणि पुढे आप्पा बळवंत चौकाकडे जाऊ. मानाचा पहिला गणपती आपण कसबा पाहिला, त्यानंतर तांबडे जोगेश्वरी दुसरा पाहिला, आणि हा आता मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. हा पहा गुरुजी तालीम मंडळ, पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. आणि हा लक्ष्मी रोडवर स्थानापन्न झाले. हा पूर्ण लक्ष्मी रोड आहे. मागून आपण आलो तर बेलबग चौकातून येतो आणि सरळ पुढे गेलो तर टिळक चौकाकडे जाऊ शकतो.
म्हणजे मी जसं म्हटलं तुम्हाला की आपण कसबा गणपती पाहिल्यानंतर मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी मंडळ इकडे ह्या चौकामध्ये आहे आणि ह्या अगदी जसं थोडं पुढे आलं ह्या मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ आणि असंच थोडं पुढे गेलो आपण इकडे की लगेच मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ आहे. अगदी पायी अंतरावर आहे, जास्त चालावंसुद्धा लागत नाही. आता ही मानाचे पाचही गणपती मी तुम्हाला पायी अंतरावर किती जवळ आहेत ते नकाशाद्वारे सुद्धा दाखवू शकेन. मी जसं म्हटलं तुम्हाला आपण कसबा गणपती पाहिल्यानंतर भाऊ रंगारी पाहिला होता. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो की तांबडी जोगेश्वरी पाहिलं. तांबडी जोगेश्वरीच्यापासून अगदी पायी अंतरावरच आहे गुरुजी तालीम आहे. त्याच्या थोडंसं पुढे आपण आत्ता इथे उभे आहोत आणि तो तुळशीबाग गणपती. फक्त मानाचा जो चौथा गणपती म्हटला जातो तो केवळ केसरीवाडा गणपती मानाचा पाचवा गणपती आहे. तोच फार तर थोडाफार दूर आहे. अदरवाईज आपण पाहिलं तर आत्ता गणपती चौकात उभं आहोत. हा लक्ष्मी रोड आहे आणि या एका लाईनीवरच पायी अंतरावर आपल्याला बरेचसे गणपती फिरावं लागतात. कारण जसं आपला महत्त्वाचा गणपती दगडूशेठ गणपती तो पाहते ते हा इकडे मी दाखवू शकेल परत त्याच्या समोरच आहे तो बाबू गेलो आणि त्याच्याही अगदी थोडंसं मागे मंडईचा गणपती आहे जो महत्त्वाचा गणपती गणला जातो. आता थोडंसं आणखी थोडंसं विशेष पावलं पुढे गेलं की आपल्याला तुळशीबागेचा गणपती दिसेल. पण फारच गर्दी आहे त्यामुळे मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो दाखवलेला आहे. मी जात नाही आहे.